सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी। निघालो आता आपण जाऊ झोरे हा तू त्या संघातून कोणी उडाला काय बा सगळ्यांचे सारखे इशारा राहतील बा आपले। हा मा भावाला घेतो बाबू मा भाऊ पाहिजे म्हटलं ना आमच्या दोघांचे हिस्से सारखे राहील म्हटलं। मायाने सांगितलं लय मोठे बोरा अंध म्हणून आता तिसं गुसं करतो म्हणे, नाही तर तिसं गुसं नाही करत म्हणे। हा मग घे ना मग तुमच्या झोऱ्याला ठेव आमच्या झोऱ्याला ठेवू आहे ना रे बोले। कायची चालू आहे बे ढगन याची सगळा म्हटलं कायची चालू आहे म्हटलं हा मोठं मोठं काढून आले ढोले गटवून हे गटवून ते गटवून आपल्याला विचारून नाही कोणी। हा जाऊ द्या याच्या मागून लागायला कुठे आपण दोघं जण जाऊ येले जाऊ द्या मला माहिती बोरा आणायला तिथे चालले ते काहीच नाही भेटत बाबू फालतूचं आपण दोघं जाऊ सांगा हे जत्रा नाही पाहिजे जत्रेत काम नाही पाहिजे जाऊ दे त्याला आपण जाऊ तू नाही म्हणतो तुला म्हटलं का सगळ्याजवळ सारखं घेतलं पाहिजे तुम्ही देवलाल काका मग काय तो याच्याजवळ कमी त्याच्याजवळ जास्त। अरे तसं नाही ना रे बारे आता मला सांगा आता याचे 2 गोरे आहे 3 गाय आहे समजा मारत्याच्या ते दोन ते लहान लहान 4 वासरा आहे ते मागं डिंडोरे आता त्या वासरायचं कायले घेऊ मी आता तू एक काय एक गोरं असल्यावर मग मला सारखंच घ्यायला लागणार ना याच्यात कमी जास्त करतो मी एवढे जास्त ढोर आहे ना याचे जास्त जनावर असल्यावर मग मी तर थोडंसं मला याचे लहान लहान चिल्ल्या पाहिजे कायले घेऊ। माय होते बांगडल्या खाली माय 6 जनावर तुमच्या इकडे तुम्ही सारखेच पैसे घेता माझ्याजवळ ना आणि मारते कोण कमी घेता म्हटलं तुम्ही। पण मारते काही राजा काही सांगत राहायचं फालतू काही आपलं काम त्याजवळ काही आपलं गावातले मग कसं आहे मला मी गावातून सोडून देईन गळे असं जास्त मला त्रास झाला तर मग काय झालं काही फालतू जिकडे एक तर पैसे नाही देत हप्त्याचे हप्ते हिंडा लागते जनावराच्या मागे फिरू मॅट होऊन जाते माणूस त्याच्यात हप्त्याच्या बाजाराच्या दिवशी सापडत ना पैसे नाही देत बाजाराच्या दिवशी त्याच्यात तुमच्याच गोष्टी ऐकत बसा। अरे नाही ना बा देवलाल काका मी एक शब्दाने काढला म्हटलं हा एक शब्द जर काढला असेल तर अजून काही मला म्हणता हे माझ्याजवळ आल्या लाऱ्यांच्या त्या मला म्हणे तो तुझ्या जनावराच्या मध्ये कमी पैसे घेते माझ्या जनावर जास्त घेते म्हणे चरायचे देवलाल काका म्हणून म्हटलं बा चल विचारून घे मी शब्दाने काढला म्हटलं यायला कुठून माहित पडलं यायचं यायला माहित। वा आम्हाला समजत नाही का म्हटलं आम्हाला समजत नाही का खबर बात बरोबर भेटते खबर बरोबर भेटली म्हटलं आम्हाला मारत्याचे अर्ध्या ढोराचे पैसे घेत ना म्हणून तुम्ही ते बारीक देतरी आमच्या सगळ्या ढोराचे घेता असं बरोबर नसते ना म्हटलं। बरं ठीक आहे ना माझ्याजवळ लिहून आहे वही लिहून आहे घरी पोट्ट्याला दाखवतो तुम्हाला वहीवर लिहून आहे म्हटलं पाहून घेता किती काय कोणाजवळ किती आहे किती कोणाजवळ काय जनावर किती घेत असतो म्हटलं पैसे काही का चल ना घरी संध्याकाळी या संध्याकाळी दाखवतो म्हटलं तुम्हाला वही की कोणाच्याकडे किती पैसे बाकी आहे कोणाचे किती जनावर आहे माझ्याकडे चराईचे तर। मग पहिले कोणी सांगितलं तुम्ही असं मग सौबक आणि अकली का आहे ना तुमच्याजवळ लिहिलं मग कायले लोक काही काय इकडं तिकडं काळ्याच करत राहते गावात मधल्या ही चुकाटे जास्त धंदे जास्त राहते वा ओटे बारीक कर ना इकडं तिकडं इकडे मला टेले काशानं यानं सांगितलं बाबांना काशानं दिलं याच्या काना भरून तो काय ते त्या मारच्या जवळ पैसे कमी घेते आणि त्याजवळ जास्त घेते असं झालं याचा विषय। असं केलं मग देणार नाही अरे ते माय इथं ते शेणासाठी आले ते टाली पिच्चे म्हटलं 500 रुपये मागे कमिशन मी म्हटलं 500 रुपये तुम्हाला देऊ मी म्हटलं एक पावटा करू मी जमा केला आणि तुम्हाला 500 रुपये कुठचे देऊ रे म्हटलं टाली पिच्चे 500 म्हणे मी म्हटलं नाही जमत नाही बाबा मी गावात इकडं नाही तर राहू जाईन म्हटलं माझ्या खत तसंच म्हणून ते चुकाटा करू राहिले गावात असा धंदा आहे द्यायचा बदमाश आहे का तो काशाही बदमाश आहे तो बबने बदमाश आहे तो शिवलाही बदमाश आहे हे याच्या नांदी नका लागू ना याचा काय ऐकायला गो तुम्ही अरे कालचीच गोष्ट आहे ना काल त्याने व्यापारी आणला होता हा मग मला म्हणे 500 रुपये टाली पिच्च्या द्यायला कमिशन बापा म्हटलं का मी इकडे पावटा जमा केला आणि तुम्ही मग तुम्हाला 500 रुपये टाली पिच्च्या देऊ नाही। मला वाटलं होतं रे देवलाल काका माझ्या दिमागात आलतीच ते तरी मी त्याला मग त्याच्यामुळे नाही खरी असू शकते म्हणे सगळ्या गोष्टी का खोट्या सांगून का म्हणजे एवढे बदमाश आहे का म्हणे मला वाटलंच तरी नाही 500 रुपये टालीवर मागून राहायचे कमिशन बापरे लहान बदमाश आहे का बरं जाऊ द्या काही वैगी दाखवू नका बा आमचा भरोसा आहे तुमच्या एवढ्या वर्षी तुम्ही ढोरं चालवले गावात तुम्ही जर सोडले जनावर तर उद्याच आम्हाला जनावर इका लागते मग कायले म्हणते गाव धन चारणं सोपं आहे का ढोरं चारणं गंमत आहे का म्हटलं एका याच्या मागं ढोरा मागं धावा लागते मग माहिती आहे ना मला मी चालले ना बा पहिले अशा कच्च्या कानाच्या गोष्टी नका ठेवत जुले को काही आपलं एवढ्या वर्षाचा तो माणूस जनावर चालवायला ते माहित आहे कसं तो काशान बबन्यान ते सुल्या हे ते याचे कामं तेच आहे ना त्याला निरा त्याच्या गोष्टी गावात कानात मागत जाऊ बे काही लोक फालतूच्या एखाद्या दिवशी भांडणावाली आणा काम ना दाम फालतूचे दांगडो करत राहता। नाही त्यांना माया याच्यावर जरासा गेम काढायला पाहून गेला सांगतो कशा माया याच्यावर त्यानं त्या दिवशी आलता ना ते मला म्हणे बंडी दे म्हणे इंधन आणतो म्हणे मी म्हटलं बंडी द्यायला काही हरकत आहे का तुले पण नाही मी दिली नाही म्हटलं बा त्याला म्हटलं नाही म्हटलं बैल म्हटलं मुचकला आहे म्हटलं मी जाणून नाही दिलं त्यांना ते भोकार आले त्याचे असाच विषय आहे तो काय तर मला माहिती इकडे कसं आता कसं आहे ते गमत नाही म्हणून चालतो राजा जेवढं होईल तेवढं चालतो मी ढोरं आता पाहिजे अशा कच्च्या कानाच्या गोष्टी नको आहे का जो आता समजदारीनं कामं घेत जा जराच्या गावात।
नाही नाही, त्याचा जरासा पाहा लागेल ना ते. चल चल बरं, शांताराम काकाला देवदास काकाला सांगू जरासा त्याचं हे कसे गावात मला इथं काय अंगार लावायचे कामं करू राहिले म्हणून त्या. चल बरं, तेच जरासा त्याचा बंदोबस्त करू शकत. हा मग बसते ना त्याच्या रट्टे बसले तर मग येते सुती ते. नाही बरं ठीक आहे ना. काय बापा, लहान लहान लेकराईले उधारे देत असते का बापा? गणेश भाऊ सांगा बरं तुम्ही. काही आपलं हे करणं मोठ्या माणसाला देत जा, त्या लेकराईला नका देत जाऊ. अरे बरं, मला म्हणून काय करता तुम्ही? तुमचेच लेकरं तुमचे हे आणि ते पहिले सांगून द्यायला पाहिजे ना. माहिती चिट्टा घेऊन येतात, झोरे घेऊन येतात. मग मग काय जे आहे ते लिहिली मी उधारी. अरे बापरे, कायचा दांगडा चालू आहे रे काशा. हा चल आगीत तेल टाकू जरा, पहिले ऐकून घेऊ ना काय म्हणते. कायचा विषय घ्यायला का ना, जरा झोपड्याची इकडे आहे वाटते काहीतरी उधारीचा विषय आहे त्या. हा थांब ना पहिले ऐकून घे. पहिले कायचं होय काय नाही समजते ना. मग पहिले मग त्याच्यात हात धुवून घेऊ आपण. तर पहिले ऐकून घे. हा का पहिले जागी तेल टाकीन माहित नाही आपल्याला तेल आहे का पाणी आहे त्याच्यात. अरे गणेश भाऊ, अरे ठीक आहे ना. 5 रुपये 10 रुपयाचा हिशाला काय मा? 5 रुपये 10 2 रुपयाचे बिस्किट गोया माया हे ते त्याला एवढ्या ना जे मोठे मोठे कलमा हे पट्ट पिस्तुल्या. अरे होय पिस्तुल्या हे एवढे सौदे आणायला गेलता करू इथं दुकानात. मला काय म्हणा तुम्ही? तुम्हीच तर म्हणा आता उधारीला झाली मला देणार नाही. जायला पाहतो पिस्तुल्या घरा घेऊन. बरोबर आहे ना? तुम्हीच तर म्हणा आता देत नाही बाबा. आता मग तुम्ही जाय बाबा घरी नाही असं तसं सांगून दे. मग मी जातो ना सौदा आणाले. आणि बाबा हे पोट्टायला का भलतं मॅटा तो कुठे याला माहित असतं पहिले येऊन आला का नाही याला शिकून दिला असतं. हे एक पण लावतो तुला मी एक पण लावतो गणेश भाऊ. हे एक पण पाठ पोट्ट जास्त नाही वाढवायला पुढे सांगा. हा मग आता खोटी गोष्ट आहे का? गोष्ट खोटी आहे का? झोरे घेऊन येतो तुम्ही म्हणता 10 रुपये 5 रुपये. अरे तो कलम आहे ना 3 4 4 कलम आहे ना. ह्या लेकराच्या हातच्या तुमचा पिस्तुल्या पोरगा येते ना. मग मी का खोटं बोलून राहिलो काय? मग मला बोलते तिकडे सरपंच बोलते ना. अरे आग इजून राहिली काय? इजली वाटते पाहिजे वा मग फायदाच नाही आपल्या गावात. आपण असून आग इजून राहिला हे. नाही नाही आकाशी इजू देऊ. थांब ना. अरे काय झालं गणेश? काय झुंबर काय झालं? काय विषय? हा आवाज येऊन आला तिकडे दूर. आम्ही तिकडे बसलो होतो. मला काय चाकल लावेन काय नाही. काय विषय काय झाला म्हटलं? काही विषय झाला काय? अरे हे काय नाही आले आपण डोण्याचे हे तर का बाबत मासा आहे. काही नाही ते आमचा विषय आहे का? हे दुकानात जाता हिशोब तुमला ना झाला जमला आला द्या ना. गणेश भाऊ काही विषय नाही आहे. मी दुकानात सांगतो सरपंच साहेब मला. तुम्ही काही टेन्शन वाजवा. हा या असं असते काय? सांगा सुलाल भाऊ आता सांगा तुम्ही. आता याच्यात नाही काही चुकते का बा? हे लहान लेकर पाठवते दुकानात सौदे घ्याले आणि आता म्हणते पाठवलंच नाही. एवढा मोठा कल्पच नाही आहे. हेच नाही. अरे माय पगार देऊ का बा कापूट? सांगा बरं. आता ते पोरगं म्हणते हो बाबाला सांगितलं म्हणते मला. हा सांगा आता मी काय करूया तुम्ही सांगा. नाही हे बरोबर आहे त्यो. गणेश बरोबर आहे त्यो. नाही म्हणजे काय म्हणते ह्या पाठवल्यावर म्हणजे पोरगं याचं सौद्याला येते आणि हा म्हणते कलमा नाही हे चुकीचं आहे. ते चुकीचं आहे झुंबर. हे असं नसते. तेव्हा बिचारा गरीब माणूस आहे. त्याच्या अंगावर घेईन का तो? आपण सौदा आणतो आपण द्यायला पाहिजे पैसे उजागरीनं. सांगा बरं. बरोबर नाही काही चुकून राहिलं का व्हायच्या? माय चुकत असेल तर मला सांगा तुम्ही. अरे मला तिकडे मालक बोलते ना. आता हे म्हणते असं नाही तसं नाही. वापस पाठवलं तिकडे लेकरू. मग वापस पाठवलं बा. मग काय तर काही चुकून नाही राहिलं. ते बरोबर आहे. ते काही चुकून राहिलं गणेश. तू एकदम बरोबर आहे. अरे बापरे हे काय आले रे बारे चुकाटे. अरे ते पाहून घेतो आम्ही. आमचं पाहून घेतो शिवला. मग तुम्ही काही डोकं घालू नका. किती उजागऱ्या गोष्टी आहे काय ते राहू द्या. ते सगळं कबूल आहे मला. गणेश भाऊ तुम्ही फालतो कसं आहे आपली गोष्ट देते ध्यान लोकांना काय सांगता तुम्ही? हे तर गल्लीवर गोष्ट नाही व्हायला पाहिजे. अंदर बसलो असतो हे लेखादा भैरत बोंबलून आला. पोट्टा लेखादा पिस्तुल हे लेखादा बोलतो. अरे जाऊ द्या मी येतो दुकानात. तुम्ही काय काळजी नका करू. हे फालतू जे म्हटलं विषय मारू नका देऊ. मग नाही मी तेच म्हणाला. अरे जे आहे ते माझ्या सारखं काम राहते. मी का तुम्हाला हे म्हणालो का? जे आहे ते आहे सारखं. मग ज्या कलमा का माझ्या हाताला वाढवला का? मी कलमा मला फायदा आहे त्याच्यापासून. जरा निपटत आला राजा. पहिले पाहिजे होता आपण. जरासा पहिले आलो असतो ना पहिल्या मोहऱ्यात अजून जरासा माहोल बनवला असता काय रे शिवला. गण्या जरासा झाला थंडा. नाही थंडा खाली थांबणं तिकडे जाऊ दे त्याला सरपंचाचं कान भरू जरासे काय. मग काय तर सगळं झुमऱ्या कबूल नाही करून राहिला म्हणून बा. असं नाही तसं नाही. सरपंचाला गरम करून तिकडे जाऊ. आणि खोटी गोष्ट आहे का? गण्या होतात. गण्याला माहिती आपण होतो म्हणून इथं. चल ना गण्याच्या पहिल्या सरपंचावर चालला जाऊ ना. हो तसंच करू. चल लोक चल. आणि गेले बाबा हे मी काय म्हणालो गणेश भाऊ माझी गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या. कसं आहे हे लोक कधी भांडण लावायचे काम ठीक आहे ना. आमचं चुकलं जरा असं. हे पोट्ट्याला कधी सांगत होता मी 1-2 घे पण ते माझ्या ध्यानात नाही राहिलं. हे पोट्टे ध्यान देणार अजून काही आला गेला ना. हे आता देतो ना तुझे चिल्लर बिस्किट गोया पाया चिप्सा पाकिट मागायला येते म्हणतो ना. ते उदार नका देतो आता याला. सांगतो ना ते पहिले कसं होतं. पहिले तो जगण्यान संख्या नाही काय ते आपल्या वरच पाटला पोराला घेऊन येत पहिले शंभेल शंभू आता इथं नाही आहे. तर मग आता हे तुमचं पोरगं पकडलं बरोबर घेऊन येते दुकानात. आता सांगा आता याच्या नावानं उदारी आहे. आता मग असं वाटतं हे घ्या ते घ्या पोट्टे घेऊन जाते का? मांडाच लागते ते पैसे म्हणत नाही तुम्ही सांगा. मग मी काय करू? हो ना हे बरोबर आहे. आता नव्हे होय पोट्टे होय पिस्तुल्या. आता याच्या बाद पोट्टेन पाट्टे नेले सांगून दिला. आता याच्या 5 रुपयाचा उडान आणून देणार नाही. आणि त्या जगण्याच्या संख्येच्या मागे राजी पाठवणार जो.
मग नगदी नगदी पैसे देत जा हा नगदी नगदी खेकाचे खाऊ घालते मला त्याच्या पैशाने खाऊ घालते म्हटलं मग म्या खाऊ नाही घाला बा द्यायले हा मग मी खाऊ घालतो मला गंडा देते ते खाऊ घालते मला मी खाऊ घालतो त्याच्या असा आमचा हिशोब काय राजा काल मुंगशीराम त्या चक्की टाकली होती का रे राजा निरा कचकच कचकच लागे दयन हो का निरा कचकच लागून आलो बे हो नाही नाही मोठ्या काल नाही परत दिवशी टाकली होती बा परत दिवशी टाकली होती काल तर नाही टाकली काल दयन चांगले काढले मी अरे ओले हो ना जेव्हा माहिती बुढी म्हणे ना मला म्हणे कटकट कटकट लागून राहिलं म्हणे गोटा गिटा गेलता का रे हा गोटा गिटा गेलता का असं गोट्यासारखा कटकर करकर करकर लागे ते हा पीठ अरे हो हो ते काय झालं ते पोट्टे कणी तिथं खेळून राहिले ते ना ते जर ते रेती उचल ते तुमच्या उघड होते तिथं रेतीची गंजी होती ना ते पोट्टेने कणी धिंगा मस्त्या करता उडाली ते 2-4 खडे काढले होते राजा ते काही राहिले असेल ते पोट्टेने कणी धिंगा मस्त्या केल्या आणि ते रेती आली अंदर चक्कीत उडाली त्याच्यानं झाला तो घोर काही आपलं घोर झाला म्हणतो काही या मॅटपणाचे धंदे सांगतो नीरजाच्या त्याच्या 10-12 जणांनी ऐकलं मी हे गोष्ट तुझी त्या जर तिथं हे फालका गिलका लावायला पाहिजे ना हा नथुराम बाबा नथुरामनं तिकडे चक्की लावले नथुराम पहिले मस्त काढे दयन हा असं जर काळजी घेतो तू तू मुंगशीराम जर काळजीच नाही घेत आता सांग आता लोक असे तर दैन उघडे करून ठेवते आता मी त्याला काय करू आता मी काळजी घेतो ना बा काळजी बाई एवढं बारीक जसं पाहिजे तसं पाहिजे तसं दैन काढून देतो त्यात म्हणतो काळजी नाही घेत तू आता माझ्यासारख्याच्या तोंडात जर गेला असा गोटा फोटा आणि हे झालं तर नाही करायचे आता असं दवाखान्यातून आलो ना आता अजून म्हणजे ते काय म्हणजे ते नशी फशी चालली जाईन हाताच्या आणि अजून ते नशीचं रक्त जो गोठलं तर अजून बसा लागत मले बमलं काही आपले कामं करणं अरे तू काय लिहिले काही सांगते भाऊ या काही बोलते आपलं चला चला आता झालं आता संध्याकाळ होऊन राहिली बा आता झाला काय चला जरा कसलं मसलं पेटू जरासं का हा तापमाप करा लागते राजा झाला आता थंडी चालू झाली कुठची आणा कुठं पेटवता भाऊ कचरा तिथं माझ्या घराजवळ आहे रे जरसा इंधन काढी आहे जरसा चल ना तिथंच पेटू जगर पेटून घेऊ जरसा तिथं येतेच मग लोक होतेच जमा मग आणतेच कोण ना कोणी काही चल जर मला जरसं थंडी वाजलं जा मग कसं ते अंधारात याचवा जरसा केल्यापेक्षा हा चल जरसा आता काही कामं घेऊ म्हणतो काहीच नाही डॅनियल घेता सांगा अरे हो घे ना जाण्याला घे ना जाणी असला म्हणजे बोला लागते जरासं का हा हो घाल दे त्याला लागतो काली उकल वाकल हे ते असं तसं हा घ्या त्याला काय होऊन का 2 जण हात शेकात बसता काय अरे कोण सोडला रे गॅस रे शांताराम हा गॅस सोडला काय मी काय रे काही सरपंच काय सोल्याची भाजी काय काय खाल्लं तुम्ही सरपंच बम ढर गॅस सोडून राहिले काय होय काय म्हटलं एवढं हा जरा पाय ना थोडं लय चालू आहे तुमच्या मंगापासून ढरके अरे काय निरा हेंबाळेपणा शांताराम जरासा माणूस किती यानं काही बोमल ना आपलं ते गोळी घेतली मी जर ॲसिडिटीच्या गोळ्या घेतल्या ना त्यानं जरासं पोट मोकळे होते म्हणून घेतलं मी ते तर तू आपला बोंबलून राहिला गॅस वास तरी आहे का माय याले हा तो बोंबलून राहिला फालतूचा भोवा टाकर चुपचाप मायकडून बसला राय काही बोल ना आपलं वास नाही पास नाही लावून राहिले घे ना तुमच्या नाकाला लावून ठेवता ना वासाने तिथं काय होतं काय देतात वास नाही वास आहे का म्हणते मायाले पाय चोरून शिरजोर येतो सरपंच इच्छा इथं गोळी घेतली न गोळी घेतली तिकडे नाही जाऊ का मग कायले बसा माणसाच्या एवढ्या मोठे काय राजा काय तुमचं काय चालू असेल काय तुमचं तू पाय ना तिकडे मला काय विचारतो त्या सरपंचाचं एक तर तुझ्या साठागाठा बरोबर फसेल राहायचे मला कायले फालतूचं मंदात घेतो तू काय आहे त्याचं काय विषय काय म्हणते ते काय जाऊ दे ना तिकडे काय साईडनं सरपंच जरा सकता येईल पुन्हा बरं माशाचीच बसल्या मला म्हणते मग वास येते का म्हणते काही बोलणं आपलं हा म्हणजे काही माटासारखं बोललं म्हणतास झिंबरले म्हणा मस्त हातपाय शकून राहिला उतरीन ना म्हणा तू इथं इंधनान म्हणा इंधन जरा सकताले म्हण मला मायावर का खावली ना तो तरी मजा घेतो मी त्याची हा मा बाबाने आता काही विषय नाही ओ झंबर काय पाहिजे इथं डोळे लागून राहिले का म्हटलं ते डोळे लागून राहिले काय हा डोळे लागून राहिले ते झोप गली जाऊन झोप ना उचलून जाईल नाही तर पोली इंधन काली आणू का अजून आणू काय का गट्टा हातपाय शकता काय पाहिजे झंबर ढोपगिप लागून राहिली काय हा पाहिजे ढोपान पाणी ढोप ही नाफा ढोन घरी जाऊन ढोपून राहू मग हा ढाल ना टाकलंय आणि गळून ढाल आता जसं मी म्हणतो घरी चाललो तू आणि नाही ना सध्या थांब ना जर सांग घरी बुनी डॉक्टर काही ना त्या पोट्ट्याला काही पिस्तुल्यानं सांग ना दिमाग गेला खराब करून बस बुनी सगळं सांगून ते घरी म्हणून तसं गमथम काय म्हणता रे म्हणणार काय म्हणाला मला लागत ढोप सांगून राहिला मोठा अजून शिल्लक
एवढा काय विचार करून ठेव पाहिजे तू माझ्या अन्न घेऊन येणार अजून एखादा पेंट काढून टिकून एखाद्या गंजीवर घेऊन टाकून दे चांगला अजून. हा याच्यापेक्षा झबार उभा होऊ दे बस. लकला काय म्हटलं लकला काय झुंबर लागत असेल तर इकडे शिल्लक आहे गडी. हा माल आहे याजवळ तो आता कमा द्यायला मला त्यानं. हा पाहिजे असेल तर सांग म्हणे अजून पाहिजे का तुला काही अजून. हा गरमी पाहिजे का म्हटलं अजून. घे ना त्यावर पैसे दे ना आणून पैसे असं आणून देत असे. हा घेऊन ये अन्न जाऊ मग काय त्या गोष्टी करायला काही हरकत नाही. खिशात हात मला खिसा मला हात मला लागते म्हटलं. चालला लकला काय आहे फकफक आहे मला इथं. अरे झोपला झोपला रे पायदा पाहुणे बा झोपून आला तो पाय पडून गिळून खाली. ध्यान लक्ष ठेवता त्याच्यावर. त्याच्यात तिकडे घेतलं चांगलं ढोसून इथं आता उद्या तापाचा शेक त्यानं अजून जसा त्याला चांगला येऊन आला. आता पायदा पडून गिळून पायदा पकडता दिले माझे भाऊ मागून पकडता दिले चिमड्या पडून गिळून खाली. हो आहे नाही ना धर पडते का तो नाही काय ता पडते का आता पक्का आहे तो गंमत आहे का गडे झुमरे काय लय रट्टे कट्टे दिले. आणि मी नाही पडत ना रे माय काय हे पळून आले मी तुम्ही मी पळून आलो काय तापीच्या तापाला शेक लागून आलो म्हणून डोळ्याला आले मी काय 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 समजून आले मी तुम्ही बे आत्ताच आहे का मी पाहुणे माय झाला इकडे काय म्हणून झाला. ओ शांताराम चल ना जरासा काही इथं काय रात काढता काय उठणं. भलता बस हे तर गोडच लागते. एवढ्या दूर शक लागून राहिले त्याची किती कमाल ते बाहेर पोट्टेले का जवानसारखे जवान आपण हांग जाऊन राहिले कमाल नाही काय. हा इकडे आपण तरी किती शेल्यावर येऊन दूर बसलो इथं एवढं जावं लागून राहिले. तिथं लेका एवढे पोट्टे चिपकले नाही सांग बरं तो मारत्या तो बापा लाऱ्या तो झाबऱ्या ते झुमऱ्या. हा काय होय पोट्टेचं भाण्या बापा पाटील तरी मागं बसले पण हे पाय ना काय रक्त जाय ते लेकाचे काय करते. हो ना ते पोट्टे लेकाचे आदता पडले आदता पडले ते चांगले तापात हात घालते तो मारते तो हाता पाय ना ताप इजला का तो हातानं वाकर करते तरी तो पुरा काळ्या जेपर्यंत सोडत नाही तो झाला झाबऱ्या झाला लाऱ्या झाला हे लय चिपकून बसते. हे लेकराचे 12 वाजते 2 वाजते पुरा ताप इजेपर्यंत बसतेच लेकाचे मोठे कचेला आहे पण ते. आता काय शांताराम गोष्ट अशी आहे ते जशी आदत तसं घडते ते. आता मल्याकडे पहिल्यापासून आदत ते मी कधीही कसं आहे किती काही थंडी असो याच्यात कसं आहे एकदम घुसणं म्हणजे मोठी बेकार आहे. रातभर उठून नाही देत अशी मोठी लालची चीज आहे. चला आता शांताराम मी उठतो जरासा निघतो आता चला घराकडे सरपंचाचे बरोबर आहे. हे पोट्टम शेच्या मागं कुठं लागत बसता आपण. चला आता लवकर उठा जरासा टोंगाय दुखून राहिले आता उठाचे भलत त्रास होते राजा मला. हो ना ते वाता गीताच्या ना थंडी बद्दल बा हे ते चालू राहते ना ते आता होतेच ते तर गोळ्या घेत नाही ना आपण सरपंचाचं काय ते नग दुखलं तर गोळी आहेच तयार खिच्यातच असते पुट्टल हे गोळी तर ते गोळी तिने गोळीवरच जगून आला हा माणूस. येऊन जाऊन तू मायावर नको आणत जाऊ ना. तू काही आपल्या गोष्टी आणतं जिकडून तिकडून आणतं मायावरच देतं पलटून. तू काही आपल्या बोलणं निघत तिकडं तो विषय काय कोणाला देवदा असं तू देतं मायावर विषय पलटून. विषय त्याचा कोणता तू मला देतं मंदात घालून. हो चल उठू दे मला आता जाऊ दे आता मी चाललो घरी. हा बरोबर आहे ना रे बा शांताराम त्याचं काही आपला निरा सरपंचाच्याच मागा लागत राहायचं सरपंचाच्याच मागा लागत राहायचं. नमस्कार मंडळी नमस्कार. कसं काय म्हणता काय म्हणते बाकीचं वातावरण बरं आहे. थंडी गिंडी आता काय म्हणते बरी आहे ना. नवीन असाल तर आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवजा जय महाराष्ट्र माझा. आपल्या व्हिडिओ येते रोज संध्याकाळी 6:30 वाजता. आता रोज संध्याकाळी 6:30 तर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. लाईक करायला विसरू नका. जेवढे जुने आहे सगळे लाईक करते. लाईक भरपूर होऊन राहिले आमच्या याच्यावर त्याच गोष्टीचा आनंद. व्हिडिओ तसेच करतो आम्ही मेहनत ना आणि तुमच्या लाईक येते म्हणून आम्ही त्या हिशोबानं हे करतो. म्हणून लाईक काही कमी करू नका होऊ नका देऊ लाईक कमी. आणि दुसरी गोष्ट इकडे तिकडे सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि रोज पहा आपल्या चॅनलवर व्हिडिओ तुम्ही. धन्यवाद.